श्री स्वामी समर्थ. कन्या राशी 4 ते 10 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काय नवीन घडणार आहे? कामातील ताण कमी होईल का की अजून मेहनत घ्यावी लागणार आहे? आर्थिक बाबतीत तुमचं नियोजन टिकून राहील का? प्रेम आणि नातेसंबंधात गोडवा वाढेल का की काही गैरसमज निर्माण होतील? चला जाणून घेऊया कन्या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा तुमच्यासाठी विचारांची स्पष्टता, स्वतःला सावरून पुढे जाण्याची वेळ आणि आयुष्यात छोट्या पण महत्त्वाच्या बदलांची सुरुवात घेऊन येणार आहे. तुम्ही स्वभावानेच शिस्तप्रिय, बारकाईने विचार करणारे आणि प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याचा प्रयत्न करणारे आहात. पण कधीकधी हीच सवय तुमच्यावर ताण आणते. या आठवड्यात तुम्हाला थोडं सैल सोडायला, स्वतःला समजून घ्यायला आणि आयुष्याला थोडं सहजपणे स्वीकारायला शिकावं लागेल. या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी थोडी विचारमग्न आणि शांत असू शकते. काही जुन्या गोष्टी, काही अपूर्ण राहिलेल्या कामांचा विचार तुम्हाला सतावत राहील. मी अजून काय चांगलं करू शकलो असतो? हा प्रश्न मनात येऊ शकतो. पण जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसा तुम्हाला जाणवेल की प्रत्येक गोष्ट परिपूर्ण असण्याची गरज नसते. काही गोष्टी वेळेवर सोडून देणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. या आठवड्यात तुम्हाला स्वतःशी संवाद साधण्याची संधी मिळेल. तुमच्या मनातील गोंधळ हळूहळू कमी होईल आणि तुम्हाला योग्य दिशा मिळू लागेल. एखादी छोटीशी चांगली बातमी तुमचा मूड बदलू शकते. तसेच एखाद्या व्यक्तीकडून मिळालेला सल्ला तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एक प्रकारची मनःशांती आणि समाधान जाणवेल. जणू काही तुम्ही स्वतःला पुन्हा शोधलं आहे. करिअर आणि नोकरी. कामाच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी सुधारणेचा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा आहे. तुमच्या कामात बारकाई आणि प्रामाणिकपणा असल्यामुळे तुम्ही प्रत्येक काम व्यवस्थित पूर्ण करता. पण या आठवड्यात कामाचा ताण थोडा वाढू शकतो. सुरुवातीला काही कामे वेळेत पूर्ण न झाल्यामुळे थोडी चिडचिड होऊ शकते. पण घाबरू नका, कारण तुम्ही परिस्थिती हळूहळू नियंत्रणात आणाल. ऑफिसमध्ये तुमच्याकडून अधिक अपेक्षा ठेवल्या जातील, त्यामुळे तुमचं लक्ष आणि मेहनत दोन्ही वाढवावी लागेल. सहकाऱ्यांशी थोडा संयम ठेवा, कारण छोट्या गैरसमजांमुळे वातावरण तणावपूर्ण होऊ शकतं. एखाद्या नवीन जबाबदारीची संधी मिळू शकते, जी भविष्यात तुमच्या करिअरसाठी फायदेशीर ठरेल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या कामाबद्दल समाधान वाटेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा स्थिर पण विचारपूर्वक खर्च करण्याचा आहे. उत्पन्नाचे स्रोत ठीक राहतील, पण काही अचानक खर्च समोर येऊ शकतात. घरातील एखादी गरज, आरोग्याशी संबंधित खर्च किंवा दुरुस्तीमुळे खर्च वाढू शकतो. त्यामुळे आधीच नियोजन करणं आवश्यक आहे. तुमची सवय असते की प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवणे. ही सवय या आठवड्यात तुम्हाला मदत करेल. नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर थोडा वेळ थांबा. आधी सगळी माहिती घ्या. आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थिती संतुलित राहील. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा भावनिक आणि विचार करणारा आहे. तुम्ही मनात खूप काही ठेवता पण व्यक्त करत नाही. यामुळे कधीकधी नात्यात अंतर निर्माण होतं. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करण्याची गरज आहे. जोडीदाराशी मनमोकळं बोला. तुम्हाला काय वाटतंय, काय अपेक्षा आहेत हे स्पष्ट करा. छोट्या गोष्टींवरून गैरसमज होऊ शकतात, पण त्यांना मोठं होऊ देऊ नका. अविवाहित लोकांच्या आयुष्यात एखादी नवीन ओळख निर्माण होऊ शकते, जी हळूहळू खास बनू शकते. आठवड्याच्या शेवटी नात्यात गोडवा वाढेल. वैवाहिक जीवन. विवाहित लोकांसाठी हा आठवडा समजूतदारपणा आणि संयमाचा आहे. घरातील काही गोष्टींवरून चर्चा किंवा मतभेद होऊ शकतात, पण लक्षात ठेवा, प्रत्येक नातं टिकवण्यासाठी संवाद महत्त्वाचा असतो. जोडीदाराच्या भावना समजून घ्या आणि त्यांना वेळ द्या. एकत्र वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. छोट्या गोष्टींमधूनच नातं मजबूत होतं. आठवड्याच्या शेवटी नात्यात सकारात्मक बदल जाणवेल. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबाच्या बाबतीत हा आठवडा आधार आणि जवळीक वाढवणारा आहे. घरात एखादा आनंदाचा प्रसंग घडू शकतो. कुटुंबातील एखादी व्यक्ती तुमच्याकडून भावनिक आधार अपेक्षित करेल. त्यावेळी त्यांच्यासोबत राहणं महत्त्वाचं आहे. भावंडांशी संबंध सुधारतील आणि एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत थोडं लक्ष देणं आवश्यक आहे. कामाचा ताण आणि मानसिक थकवा जाणवू शकतो. झोप पूर्ण न झाल्यास चिडचिड वाढू शकते. पचनाचे त्रास होण्याची शक्यता आहे. योग, प्राणायाम आणि नियमित व्यायाम केल्यास फायदा होईल. स्वतःसाठी वेळ काढा. हे खूप महत्त्वाचं आहे. उपाय. ओम बुधाय नमः मंत्र जपा. बुधवारी हिरव्या वस्तू दान करा. शांत आणि सकारात्मक संवाद ठेवा. खर्चावर नियंत्रण ठेवा. योग आणि ध्यान करा. आठवड्याचा संदेश. कधीकधी आयुष्य आपल्याला सांगतं, सगळं परफेक्ट असण्याची गरज नाही. फक्त आनंदी राहणं महत्त्वाचं आहे. कन्या राशीच्या मित्रांनो, स्वतःवर जास्त कठोर होऊ नका.
तुमच्यात क्षमता आहे, फक्त स्वतःला थोडं समजून घ्या. आणि लक्षात ठेवा, तुमचा प्रवास सुंदर आहे, फक्त त्याचा आनंद घ्यायला विसरू नका. या आठवड्यात कन्या राशीच्या जातकांसाठी विचार, नियोजन आणि स्वतःला सावरून पुढे जाण्याचा काळ आहे. सुरुवातीला काहीसा गोंधळ, कामाचा ताण किंवा अपूर्ण गोष्टींची चिंता जाणवू शकते. पण जसजसा आठवडा पुढे सरकेल तसतसे तुम्हाला परिस्थिती अधिक स्पष्टपणे समजू लागेल आणि तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. कामाच्या क्षेत्रात मेहनत वाढेल, पण त्याचबरोबर तुमची जबाबदारी आणि ओळखही वाढेल. आर्थिक बाबतीत स्थिती स्थिर पण जपून चालण्याची आहे. काही अनपेक्षित खर्च येऊ शकतात, त्यामुळे नियोजन आवश्यक आहे. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये संवादाची गरज भासेल. मनातल्या गोष्टी व्यक्त केल्यास गैरसमज दूर होऊ शकतात आणि नात्यात पुन्हा गोडवा येईल. कुटुंबाच्या बाबतीत साथ आणि आधार मिळेल, ज्यामुळे मनाला स्थैर्य मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने थोडा मानसिक ताण आणि थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांती आणि योग्य दिनचर्या महत्त्वाची ठरेल. एकूणच हा आठवडा कन्या राशीसाठी संयम, समजूतदारपणा आणि सकारात्मक विचारांनी पुढे गेल्यास स्थैर्य, समाधान आणि हळूहळू प्रगती देणारा ठरेल. धन्यवाद.